सगळ्यांना आज आपण भोंडला खेळण्यासाठी जमलाय नाही का? पण हा व्हिडिओ करायचा मागील एकच हेतू आहे की भोंडला हा प्रकार कित्येक महिलांना माहीतच नाही आणि आम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा ठरवलेला आहे. तर या आपल्या सगळ्या स्वयंसिद्धा मैत्रिणी आहेत. आम्ही सगळ्यांबरोबर ती भोंडला खेळायला इकडे सांताक्रूज येथे भारतीय जनता पार्टी ऑफिसमध्ये जमा झालेलो आहोत आणि भाजपा महिला बचत गट संघाने आम्हाला बोलवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, भोंडला हा झालाच पाहिजे. तुमचं काय मत आहे? कारण काय, जसं गुजरातींचा गरबा असतो, गुजरातींचा गरबा आपण खेळतोच नाही का? कारण नवरात्र म्हटल्यावरती गरबा हाच लक्षात येतो आणि मग भोंडला काय आहे हेच कळत नाहीये. तर आपल्या या छोट्या पिढीला आपण जेव्हा घराघरातून पाळकडू बाजूया, भोंडला काय आहे, भोंडला खेळायला आपल्याला जायचं आहे, तेव्हा प्रत्येक घरी मातेने, आईने, आजीने, सगळ्यांनी मुलांना सांगितलं पाहिजे की भोंडला हा खेळ काय आहे. तर आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. आणि उमा, भोंडल्याबद्दल एक दोन शब्द बोल. हो, नमस्कार रसिको. मराठी मनाचा बाणा म्हणजे भोंडला. गुजरातात गरबा खेळला जातो, पण महाराष्ट्रामध्ये, मराठी जनतेमध्ये, कोकणामध्ये त्याला हादगा असं म्हणतात. तसंच इकडे खानदेशात गुलाबरी किंवा भुलाबाई आणि हादगा या नावाने सुद्धा त्याला संबोधलं जातं. पण एक आहे, गुजरातांचा गरबा खेळणं चुकीचं नाहीये. नाही, पण आपला मराठी बाळा तर दाखवलाच पाहिजे नाही का? हो, नक्की. तर हा असा महाराष्ट्राची शान असलेला भोंडला आज आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. सुवर्णा, तुझं काय म्हणणं आहे गं? भोंडला खेळलाच पाहिजे ना आपण? अगदी नक्की. तुम्ही जो भोंडला इतके वर्ष करताय, मी तुमच्याकडे नवीन जॉईन झाली आहे, पण तुम्ही खूप छान करतात. तर हा भोंडला इकडे झालाच पाहिजे. आमची मुंबई आहे. हो, भोंडला नक्की झालाच पाहिजे. हो, भोंडला नक्की झालाच पाहिजे. भोंडला नक्की झालाच पाहिजे. घराघरातून आणि सगळ्या विभागातून झाला पाहिजे. हो, भोंडला झालाच पाहिजे. हो, आम्ही कित्येक वर्ष, जवळजवळ 20-25 वर्ष झाले, आम्ही हा भोंडला सर्वत्र सार्वजनिक देवी उत्सव साजरा करतो आणि तो जगभरात झालाच पाहिजे. जय महाराष्ट्र. भोंडला हा झालाच पाहिजे आणि आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे. भोंडला हा झालाच पाहिजे. भोंडला म्हणजे आपली संस्कृती आणि आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार? भोंडला हा झालाच पाहिजे. भोंडला हा झालाच पाहिजे आणि आपली संस्कृती परंपरेचं जतन झालंच पाहिजे. बघा मंडळी, आता आपण इकडे बीजेपी महिला संघ जे आहे, बचत गटाच्या महिला, त्यांना पण विचारूया की त्यांनी भोंडल्यासाठी कशासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. ताई, भोंडल्यासाठी आज तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे. भोंडला हा झालाच पाहिजे. गरबा खेळतो, गरबा आपण न चुकता खेळतो, पण आपल्या लहान मुलांना भोंडल्याचं काहीच माहिती नाहीये. तर आम्ही तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला भोंडल्यासाठी बोलवलं. ठीक आहे, आपण करूया. काही तुम्हाला पण वाटतंय ना? झालाच पाहिजे. भोंडला झालाच पाहिजे. धन्यवाद. आम्ही इकडे हा भोंडल्याचा प्रचार करण्यासाठी धडपडतो आहोत. तेव्हा सर्व गल्लोगल्ली नवरात्री मंडळांनी पुढच्या वर्षीपासून गरब्याबरोबर भोंडला हा खेळ ठेवायलाच पाहिजे. हो की नाही? हॅलो, आता इथे तुम्हाला जो हत्ती दिसतोय हा आपण हादगा म्हणून याची पूजा करतो. आता हा हत्ती का पूजा करतो? तर हत्ती म्हणजे गणेश, म्हणजेच लक्ष्मीचं वाहन असलेला हा हत्ती वैभवाचा प्रतीक आहे. आपल्याकडे आता भरभरून पीक येतं, मग त्या आपलं घर समृद्धीने भरतं. असं तुमच्या आमच्या घरात ही समृद्धी यायला पाहिजे, ही संपत्ती यायला पाहिजे, त्याच्यासाठी हा भोंडला खेळणं खूप महत्वाचं आहे. त्याला असं हे सांस्कृतिक कारण आहे आणि म्हणून याचं जतन, या कलेचं आम्ही जतन करतो.